बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर यांच्या आदेशाने जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांच्या नेतृत्वात तसेच पक्षाचे उपनेते आणि कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दुय्यम निबंधक श्रेणी 1 हातकणंगले या विभागामध्ये झालेल्या बोगस कारभाराविरोधात तसेच बनावट दस्त तयार करणे व कोणतीही शहानिशा न करता त्याची नोंद शासकीय दप्तरी करून घेणे या सर्व प्रकरणातील दोषींवर कठोरातली कठोर कारवाई व्हावी याकरिता सोमवारपासून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलं होतं. सदरच्या आंदोलनास संपूर्ण तालुक्यातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत होता. या बोगस कारभाराची व्याप्ती यातून उघड होत गेली. उपनेते संजय पवार यांनी सहजिल्हा निबंधक बाबासाहेब वाघमोडे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला असता संबंधित बनावट दस्त प्रकरणी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दुय्यम निबंधक श्रेणी 1 हातकणंगले यांचे अधिकारी दिलीप कुमार काळे यांना दिले असल्याचे समजले. यावरून दिलीप कुमार काळे यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी थेट दुय्यम निबंधक श्रेणी 1 हातकणंगले यांचे कार्यालय गाठत शिवसेना स्टाईलने दिलीप कुमार काळे यांना धारेवर धरले व सदर प्रकरणी विविध प्रश्नांची सरबत्ती उडवून दिली. आंदोलनकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना दुय्यम निबंधक श्रेणी 1 हातकणंगलेचे अधिकारी दिलीप कुमार काळे यांच्याकडे कोणत्याही प्रश्नाचे ठोस उत्तर नसल्याचे यावेळी दिसून आले. यावेळी बोलताना जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांनी या प्रकरणी जर दोषींवर ठोस कारवाई झाली नाही तर आंदोलन तीव्र व उग्र स्वरूपाचे असेल असा इशारा देण्यात आला. सदर आंदोलनात सहसंपर्क प्रमुख हाजी असलम सय्यद, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, पंचायत समिती सदस्य पिंटू मुरुमकर, शिवसेना उप तालुका प्रमुख बाबासाहेब शिंगे, राजेंद्र पाटील, संदीप शेटे, विशाल देवकुळे, हर्षल पाटील, विभाग प्रमुख शरद पवार, अमोल देशपांडे, विनायक विभूते, रघुनाथ नलवडे, धोंडीराम कोरवी, शिवाजी अनुसे, उदय शिंदे, सागर चोपडे, केशव पाटील, उमेश शिंदे, गणेश नाईक, शामराव पाटील, अर्जुन पाटील, अनिकेत पांडव, दीपक कोळी, दीपक भिंडवडे, विश्वास कोळी, प्रसाद पाटील, विशाल पाटील, किसन हलसवडे, अनिल कदम, राजू दरवेशी, आसिफ कमांदार, ऋषी दबडे, काका पाटील, अमर पाटील, निलेश खुर्द, धनाजी पाटील, प्रशांत सुतार, अरुण घाटगे, आनंदा पाटील, राजेंद्र कुंभार, श्रीकांत निकम, सरदार मुल्ला, हरी पुजारी, विनोद कुलकर्णी, बबलू मुधाळे, हेमंत कोळी, खानदेव पिराई यांच्यासह ग्रामस्थ व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज.